जास्त निधी युवराज भाऊच्या वाड्यानंतर बापू माझ्यांच्या वाड्यात सगळ्यात जास्त निधी गेला, त्याच्यानंतर युवराज भाऊच्या वाड्यात असेल पण सगळ्यात जास्त निधी बापू माझ्यांच्या वाड्यात दिला गेला. उपस्थित या प्रभागातील सर्व भगिनी बंधू आणि मित्रांनो, सर्वात आधी या भागातील विविध कामांचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. अतिशय आनंद होतोय. प्रभाग क्रमांक 24 मध्ये जवळपास 13 कामं ही 10 लाखाची झाली आहे. 13 जण 10 लाखाची 13 कामं म्हणजे 1,30,00,000. 70 लाखाची एक संरक्षण भिंत, अजून माझी वसुंधरा योजनेतून एक गार्डन, अजून बरेच कामाचे भूमिपूजनही व्हायचं, उद्घाटनही व्हायचं. मला वाटतं मी आमदार झाल्यापासून आमदार तर आता झालो आमदार, पण आमदार झाल्यापासून सगळ्यात जास्त निधी युवराज भाऊच्या वाड्यानंतर बापू माझ्यांच्या वाड्यात सगळ्यात जास्त निधी गेला, त्याच्यानंतर युवराज भाऊच्या वाड्यात असेल पण सगळ्यात जास्त निधी बापू माझ्यांच्या वाड्यात दिला गेला. पण त्याचा प्रभागही केवढा मोठा, भाग एवढा मोठा आहे. वाढलेला प्रभाग आहे हा. म्हणजे शहर जसं जसं वाढत गेलं, नवीन नवीन व्यवसाय या भागात होत गेला आणि हा एवढा सगळा प्रभाग कोणता कन्हाळा रोडपासून इकडे तिकडे वांजोळा रोडपर्यंत सगळा प्रभाग त्याच्यामध्ये येतो. खूप मोठा प्रभाग आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा हा वार्ड आहे. त्याच्या त्यात नवीन वार्ड झालेला आहे, नवीन नवीन घरं झाली आहे. याच्यातला बराचसा भाग असा आहे की जो नगरपालिकेतही नाही आहे आणि ग्रामपंचायतमध्ये पण नाही आहे. म्हणजे त्या भागाचा जास्त ताण येतो. तो मला वाटतं बापूच्या वाड्यात तसा भाग बराचसा आहे. 65% भाग असा आहे की जो ग्रामपंचायतमध्ये पण नाही, नगरपालिकेत आहे. सगळा राम भरोसे आहे आणि सगळे येऊन जाऊन तो माझ्या डोक्यावर फिरतो मस्त. आमदार पण आता लवकरच हद्दवाढीचा प्रस्ताव फायनल स्टेजमध्ये, पण आता निवडणुकीच्या धामधुमीत तो होतो की नाही काय माहीत, पण अतिशय फायनल स्टेजला आलेला आहे. तो सगळ्या माहित्या गेलेल्या आहे आणि मंत्रालयामध्ये सचिव लेवलपर्यंत पोहोचला आहे. तो त्याचा नगरपालिकेत येऊन गेला तर मग बऱ्यापैकी अजून तुमचा फायदा होऊ शकतो. परंतु तरी माझ्या परीने बापू महाजन यांच्या मागणीनुसार जिथे जिथे शक्य झालं तिथे निधी देण्याचा प्रयत्न केला. पण मी आधीच सांगितलं की हा प्रभाग खूपच मोठा आहे. मला कालही काही लोक कंप्लेंट घेऊन आले तुमच्या प्रभागातले होते की आमच्या भागात रस्ते राहिले, इकडे हे बाकी तिकडे ते बाकी. म्हटलं रे तुम्ही काय काय कराल तर सगळं ते निधी द्यायचा म्हणजे फक्त आमदार निधीशिवाय दुसरा काही निधी देऊ शकत. त्याच्यामध्ये ग्रामीणचा निधी द्यायचा म्हटलं तर तो तुमच्या ग्रामीण भागात नाही आहे. नगरपालिकेचा निधी द्यायचा म्हटलं तर तुमच्या नगरपालिकेत नाही आहे. अशा याच्यामध्ये तुम्हाला माहितीही नसेल की तुम्ही कोणत्या याच्यामध्ये आहे. पण आपलं घरं बांधले, आता करून दे रस्ता, करून दे गटर, ते पाणी. घर बांधताना नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की हा भाग कुठे आहे, कशात येतोय. असो आता घर झालं त्याला आता काय करणार, सोयी देण्याशिवाय आम्हाला काही दुसरं पर्याय नाही आला. पण जेवढी शक्य आहे जेवढं आमदार निधीच्या माध्यमातून, काही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून, जो नगरपालिकेचा भाग आहे त्या नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक गार्डन अतिशय सुंदर झालेलं आहे. जेव्हा इथे स्वामीनारायण मंदिर झालं त्याच वेळेस माहिती होतं मला की एकदा एखादी चांगलं मंदिर झालं की त्या भाग ऑटोमॅटिक डेव्हलप होतो मंदिराच्या माध्यमातून. आणि जिथं स्वामीनारायणचं मंदिर आहे त्याच्यामुळे हा भाग डेव्हलप होणारच होता. पण आता इथे मंदिरही आहे आणि सुंदर गार्डनही. गार्डनचा प्रॉब्लेम असा असतो की गार्डन तयार होताना होऊन जातं, मात्र नंतर ते मेंटेन होत नाही. आता एवढं सुंदर गार्डन इथे झालं, इथे सगळे मुलंही खेळतील, ज्येष्ठही येतील, फिरतील. पण त्याला मेंटेन करणं जर तुमच्या इथल्या लोकांनी जर त्याच्यात लक्ष घातलं तरच ते मेंटेन होतं. तुम्ही जर कोणत्या यंत्रणेच्या भरोशावर राहिले की नगरपालिका येईल किंवा हा येईल ते येईल त्यांनी मेंटेन करायला पाहिजे, ते अवघड जातं. ते कुठल्याही संस्थेला अवघड मेंटेन करणं अवघड जातं. म्हणून
स्थानिक लोकांनी जर लक्ष दिलं तर हे गार्डन अतिशय चांगलं मेंटेन राहील. नाही तर गार्डन बनायला बनून जातं, मात्र शहरातले बरेच बघतो मी गार्डन, कारण त्या रुंदातून काही जावतीचे वर्ष भराने 6 महिन्याने वर्ष भराने सगळे गार्डनची व्यथा झालेली असते, दुरावस्था झालेली असते. हे गार्डन मेंटेन करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या घरी जेव्हा एखादे पाहुणे येतील तर त्याला असं वाटलं पाहिजे कुठे जाऊन त्याला मंदिरात जाऊन त्या गार्डनमध्ये बसू असं त्याला वाटलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. काही आता बापू माझ्या नाराज नाही, त्याने ते झाडाच्या लक्षात दिलं नाही की बापू माझ्यावर निधी पाणी देणार नाही झाडांना, हे तुम्हालाच करायचं आहे. मी सांगतो त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. तुम्ही मदत केल्याशिवाय ते गार्डन मेंटेनच होऊ शकत नाही. माझ्या घराजवळ मी गार्डन बनवलं, सगळे ज्येष्ठ नागरिक तिथले महिला मंडळी रोज ते जातात. काही तण काटायचं असेल, झाडा कटिंग करायची असेल, पाणी द्यायचं असेल, सगळे तिथले ज्येष्ठ नागरिक पाहतात. तिथेच त्या गार्डनमध्ये फिरतात, लहान मुले खेळतात. आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी जे गार्डन आहे त्याच्यामुळे आपण तिच्या सहभाग नोंदवला पाहिजे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 300वी जयंती आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही जयंती साजरी होते. आम्ही आता ती जयंती साजरी करून आलो आहे. आठवडा झाला आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या पक्षातर्फे आठवडा झाला ही जयंती साजरी करतोय. त्या निमित्ताने अहिल्याबाई होळकरच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा किरला दुश्मन घोड्यासहित आरपार. कसा किरला दुश्मन घोड्यासहित आरपार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा किरला दुश्मन घोड्यासहित आरपार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.